महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दुःखद निधन कैलासवासी विशाल पिंट्या काशीनाथ खराडे, मृत्यू दिनांक शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी। दशक्रियाविधी सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून उत्तर कार्य 13वे गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी राहत्या घरी मुक्काम पोस्ट मोहोपाडा येथे होणार आहे। तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा। आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। आपले दुःखी श्री राकेश काशीनाथ खराडे भाऊ, कुमार वरद विशाल खराडे मुलगा व समस्त खराडे परिवार। भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल समस्त खराडे परिवार। सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यपाल कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते त्रिवेदी यांचा जाहीर निषेध। रायगड कर्जत, प्रतिनिधी बाळू गुरव। कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी या दोघांच्याही विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकामध्ये कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करण्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे मधुकर घारे, राजेश लाड, सागर शेळके, अनिल भोसले, अतुल कडू, ज्ञानेश्वर भालिवडे, सोमनाथ ठोंबरे, कृष्णा घाडगे, सोमनाथ पालकर, शंकर थोरवे आदी उपस्थित होते। या प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शिवाजी महाराजांचा जय जयकार केला। या प्रसंगी ॲडव्होकेट भारती ढाकवळ, जगदीश ठाकरे, हरेश गुडे, रामदास घरत, बजरंग श्रीखंडे, बंडू तुरडे, अरुण मेदगे, कैलास मामले आदी उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानाचा अभिमान छत्रपती शिवरायांविषयी एकेरी शब्दात उल्लेख करून चुकीचा उल्लेख केलेले या महाराष्ट्राचे दुर्दैवाने या इतक्या मोठ्या संविधानिक पदावर बसलेलं एक अतिशय चुकीचं असं व्यक्तिमत्व भगतसिंग कोश्यारी। मागच्या वेळेस सुद्धा त्यांच्याच मुखातून महाराजांविषयी चुकीच्या शब्दांची खरं ओकली गेली। परत पुन्हा नव्यानं त्यांनी एका कार्यक्रमांमध्ये आज या ठिकाणी पुन्हा एकदा तेच नेहमीच ते करत आलेले आहेत। महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या वैभवशाली राज्याचं राज्यपालपद भूषवणाऱ्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्राची भूमी, संतांच्या विचारवाणीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला विचार दिला आणि अशा भूमीमध्ये ज्या व्यक्तीनं उत्तराखंडसारख्या देवभूमीच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, अनेक वर्ष केंद्रात राज्यातले सत्तेवर राहिले आहेत आणि अशी एक अनुभवी व्यक्ती आणि वयस्कर व्यक्ती अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करतं हे खरंच अतिशय अशोभनीय असं वक्तव्य आहे। प्रत्येक वेळेस आपण निषेध करून त्यांचा त्या ठिकाणी काही उपयोग होत नाही। आदरणीय महामहिम राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मूजी आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी याचा महाराष्ट्राच्या या सर्व लोकांचा विचार करावा, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या भूमिकेचा विचार करावा। जर आपण या अतिशय महाराष्ट्रद्वेष्ट अशा या राज्यपालांना या पदावरून काढून टाकावं आणि दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमावं अशी आम्ही एकमुखी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करतोय। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा सुधांशु त्रिवेदी नामक एक प्रवक्ता जो खोटा इतिहास, ज्याला इतिहासाची अजिबात माहिती नाही, छत्रपतींचा इतिहास हा तेजस्वी सूर्याप्रमाणे अतिशय प्रखरतेनं विचार देणारा हा इतिहास आहे आणि त्या सूर्याच्या प्रखर तेजाला जर का कोणी बोट लावायचा प्रयत्न करत असेल, कोण नख लावायचा प्रयत्न असेल तर त्याला मुळासकट संपून टाकण्याची ताकद या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नक्कीच आहे। म्हणून कोणत्याही राजकीय पक्ष असेल, कोणत्याही इतर व्यक्ती असतील, यांनी छत्रपती असतील किंवा सर्वच महापुरुषांच्या बाबतीमध्ये कुठेतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि त्यातून मग काहीतरी समाजाला ठेच पोचवायची, समाजांच्या भावना दुखवायच्या हे प्रकार थांबले गेले पाहिजेत। राज्यपालपद हे राज्यपालपद हे संविधानिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं पद आहे
भारतीय घटनेच्या निर्मितीनंतर राज्याचं खऱ्या अर्थानं राज्यपाल पदाच्या माध्यमातून त्या राज्याला प्रगतीपथावर त्या राज्यपालांनी न्यायला हवं. राज्याला चांगले समतेचे आणि एकात्मतेचे विचार त्यांनी द्यायला पाहिजेत. त्या उलट ही व्यक्ती हे वाचाळवीर कुठलं ना कुठलं चुकीचं वक्तव्य करून विशेषतः महाराजांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्यांच्या मनामध्ये नक्की काय दडलं आहे याचं मात्र काही कुणाला त्या ठिकाणी कळलं नाही. परंतु असे प्रकार वारंवार जपून घेतले जाणार नाही. आज या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं या राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि राज्यपालांना या महाराष्ट्राच्या पदावरून माननीय राष्ट्रपतीजी आणि माननीय पंतप्रधानांनी हाकलून लावावं अशी एकमुखी मागणी आम्ही या निमित्तानं कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं करतो. या सर्व घटनांचा जाहीर निषेध. एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. हर 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 हर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी जे आपल्या छत्रपतींच्या विषयी जे वाचाल वाक्य वापरलेलं आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेले आहोत. आज जर पाहिलं या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांनी अशी भाषा वापरणं अशोभनीय आहे. त्यांनी पूर्ण इतिहास वाचून महाराष्ट्राचा अभ्यास करून अशी वक्तव्य करावीत. अपुरी माहिती घेऊन आपण जर वेळोवेळी अशी जर भाषा वापरत असाल, मागेसुद्धा असेच आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीसुद्धा एक वाचाल वाक्य वापरलं, तेव्हासुद्धा पूर्ण महाराष्ट्राभर देशभर त्यांचं आम्ही आंदोलन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये परत त्यांनी एकदा छत्रपती आमची जी अस्मिता आहे, महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, त्या अस्मितेविषयी परत असं वाक्य वापरून आपण जर असं वाक्य वापरत असाल तर कदापि महाराष्ट्राची आमची जनता आपल्याला कधी माफ करणार नाही. अशा या राज्यपाल हे नक्की राज्याचे राज्यपाल आहेत, ते कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्रामध्ये अशी भाषा वापरत आहेत. आता हे प्रवक्ते सिद्धांशू त्रिवेदी हे सुद्धा अपूर्ण माहिती घेऊन जी काही ती महाराजांच्याविषयी जे वाक्य वापरलं हे अतिशय चुकीचं आहे. अशा या दोन माणसांना त्वरित सरकारने यांच्यावर कारवाई करून योग्य त्यांचे उपचार केला पाहिजे. मला वाटतं यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, मानसिक उपचार करण्याची गरज आहे. अशा या दोन व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. आपण राज्यपाल असताना राज्याचे पालक आहात याचं भानसुद्धा आपल्याला असलं पाहिजे. किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा काम करत असताना आपण पूर्ण इतिहास, महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, पूर्ण शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि त्यानंतर आपण अशी भाषा वापरली पाहिजे. आपण कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून अशी महाराष्ट्राच्या आमच्या महापुरुषांचा जर अवमान करत असाल तर आमची महाराष्ट्राची जनता कदापि आपल्याला सहन करणार नाही. आणि अशा या माणसाला या राज्यपाला पदावरून हटवलं पाहिजे आणि या महाराष्ट्राबाहेर फेकून दिलं पाहिजे अशी आमची मराठा समाजाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. आणि पुन्हा एकदा या दोघांचा आम्ही मराठा समाजाच्या वतीने निषेध करत आहोत. जय मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय शिवाजी, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय शिवाजी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या कोश्यारींचा, कोश्यारींच्या बैलाला, सुधांशू त्रिवेदीच्या बैलाला
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.